नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जी माहिती घेऊन आलो ती म्हणजे पीक विमा संदर्भात. आता शेतकऱ्यांसाठी मोठी व आनंदाची बातमी. ज्या पिकासाठी शेतकरी बऱ्याच दिवसापासून वाट बघत होते की पीक विमा आम्हाला केव्हा आणि कशा पद्धतीने मिळेल, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आता शेतकऱ्यांना पीक विमा हा कसा मिळणार आणि नवीन पीक विम्याची पद्धती काय असणार, त्याचबरोबर या पीक विम्यामध्ये कोणत्या नवीन पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी काय करावे लागेल, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याचबरोबर पीक विमा कंपन्यांना कोणते आदेश देण्यात आलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा जर पीक विम्याचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. तर शेतकरी बांधवांनो, पीक विम्या संदर्भात ही मोठी आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत. जर तुम्ही सुद्धा पीक विमा काढत असाल किंवा पीक विम्याची रकमेची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्या चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी बांधवांनो, आपला जो आजचा विषय आहे तो म्हणजे महत्त्वाचा विषय, ते म्हणजे केळी उत्पादक विमा योजनेचा आता आधार मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण जर बघितलं बऱ्याचशा जे नैसर्गिक आपत्ती येतात त्यामध्ये केळी उत्पादनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान हे होत असतं. अशातच आता केळी उत्पादनावाल्यांना आता पीक विम्याचा आधार मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण जर बघितलं तर खानदेशातील केळी पट्ट्याला यंदाही अवकाळी पाऊस आणि वादळ आणि गारपिटीचा मोठा फटका बसलेला आहे. जर आपण बघितलं तर खानदेशामध्ये आपण केळी उत्पादन बघितलं तर प्रामुख्याने खानदेशामध्ये केळी उत्पादन हे होत असतं आणि या केळी उत्पादनाला यंदाही अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीचा मोठा फटका हा बसलेला आहे. अशातच डिसेंबर 2025 ते जून 2026 या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे 22,000 हेक्टरवरील, जर आपण बघितलं डिसेंबर 2025 ते जून 2026 मध्ये जो अवकाळी पाऊस झाला यामध्ये बसलेल्या केळी उत्पादकांना फटका म्हणजे 22,000 हेक्टरवरील केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशातच जर बघितलं तर एकूण हानी 250 ते 260 कोटी रुपयापेक्षा सुद्धा अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र अद्याप शासनाकडून भरीव मदतीसाठी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याची उत्पादकांमध्ये नाराजी आहे. जळगाव जिल्ह्यातील आपण बघितलं, जळगाव असो, रावेर असो, त्याचबरोबर यावल, चोपडा, मुक्ताईनगर, तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, अक्कलकुवा, तळोदा या तालुक्यामध्ये मार्च ते जून दरम्यान झालेल्या मोठ्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. रावेर, मुक्ताईनगर आणि यावल परिसरात अनेक बागा काढणीच्या टप्प्यात होत्या तेव्हा पावसाने या पिकांचं नुकसान केलेलं आहे. तर काही ठिकाणी केळीचे जर आपण बघितलं तर पिकांची स्थिती समाधानकारक होती. जर आपण बघितलं मात्र सलग झालेल्या वादळी पावसामुळे रावेर परिसरात सलग 3 दिवस झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे 100% नुकसान हे झालेलं आहे. अशातच जर बघितलं तर नुकसानीची तीव्रता वाढत गेल्याने प्रशासनाला विविध टप्प्यांमध्ये पंचनामेही करावे लागले होते. आपण बघितलं डिसेंबर 2025 ते जून 2026 मध्ये अत्यंत वादळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचं पीक अत्यंत शेवटच्या टप्प्यात म्हणजे हातातोंडाशी आलेलं होतं, ते केळी पीक आणि पूर्णच्या पूर्ण बागा हा उद्ध्वस्त झालेल्या होत्या. अशातच आता जे आपले राज्य आहे त्यांनी या संबंधीची आता मोठी उपाययोजना आणलेली आहे. त्यासंबंधी नुकसानीची तीव्रता वाढत गेल्याने प्रशासनाने विविध आपण बघितलं तर वेगवेगळ्या टप्प्यांवर पंचनामे केलेले होते. शासनाने नुकसान भरपाईची नोंद घेतली असून अद्यापही नुकसान भरपाईबाबत कोणती अशी घोषणा करण्यात आलेली नव्हती. पंचनामे झाले परंतु घोषणा अजूनही झालेली नव्हती. अशातच जर बघितलं तर पीक विमा योजनेअंतर्गत पंचनामे झाले असले तरी विमा रकमेचे वितरण केव्हा होणार आणि किती नुकसान भरपाई मिळणार याबाबत शेतकऱ्यांना स्पष्ट अशी माहिती मिळाली नसल्याची तक्रार नोंदवण्यात आली. नुकसान झालेल्या भागात अनेक लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या पण मात्र प्रत्यक्षात आर्थिक मदतीसाठी ठोस निर्णय कोणीही घेतलेला नाही. अशातच शेतकऱ्यांच्या मते मध्य प्रदेशातील केळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 2 लाखापर्यंत सुद्धा मदत मिळत असते, तर महाराष्ट्रात हेक्टरी सुमारे 23,000पर्यंतच मदत मिळते. मध्य प्रदेश 2 लाखापर्यंत आणि महाराष्ट्रात फक्त 23,000 एवढी मदत मिळत असते. केळी लागवडीसाठी एकरी जर बघितलं तर 1.5 लाखापर्यंत खर्च येतो. असा मदत अपुरी असल्याची भावना सुद्धा व्यक्त होत आहे. विमा दाव्यातही संभ्रम असल्याची माहिती आली आहे, म्हणजे विमा दाव्या संबंधी बाबत सुद्धा संभ्रम आहे. केळी झाड वादळ आणि गारपिटीमुळे कोसळल्यानंतर ते पुन्हा उभे राहत नाही. अशा झाडांना उत्पादन मिळत नाही, तसेच घाटांचाही बाजारात उपयोग होत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे संपूर्ण आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार विमा कंपन्यांनी नुकसानीचे प्रमाण कमी दाखवले जाते आणि त्यामुळे अल्प नुकसानीची मदत ही मिळत असते. यंदा काही विमाधारक प्रस्ताव नामंजूर सुद्धा झाले असून काही प्रस्ताव ओव्हर इन्शुरन्स श्रेणीत चुकीच्या पद्धतीने वर्गीकृत झाल्यामुळे तक्रारी पुढे आल्याच आहेत.
त्यामुळे विमा योजनाबाबतही सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे. आता अशातच सरकार शेतकऱ्यांना केव्हा विमा देते याकडे सर्वांचं लक्ष आहे. शेतकरी बांधवांना ही होती केळी उत्पादक संबंधी माहिती. तुम्हाला आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला मदत मिळाली की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.